सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच आपण बघणार आहोत शेतकऱ्यांची यशोगाथा. मात्र आजची यशोगाथा थोडीशी वेगळी आहे. खरं तर काही माणसांना शब्दांनी बोलता आलं नाही तरी त्यांचं कामच बोलतं. सांगलीचे निलेश आणि योगेश पवार हे जुळे बंधू अशाच पैकी एक. जे मिळालं नाही त्याबद्दल खळखळ न करता जे आहे त्याचा चांगला वापर ते करत राहिले. परिस्थितीशी लढत राहिले, शिकत राहिले आणि पुढे जात राहिले. सांगलीच्या कर्नाळ गावात हे दोघे बंधू आपला छोटासा दुग्ध व्यवसाय सांभाळतायत. काय वेगळेपण आहे त्यांचं, चला पाहूयात. निलेश आणि योगेश पवार सांगलीच्या कर्नाळ मधली जुळी भावंड आहेत. गोठ्यातला काम करण्याचा त्यांचा धडाका पाहून सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही दोघंही जन्मापासूनच कर्णबधीर आहेत. माझी जुळी दोन मुलं आहेत, मोठा योगेश आणि निलेश. कर्णबधीर आहेत. लहानपणी मी त्यांना असं आवाजाचं हे बघितलं, पण त्यांना आवाज असा येतच नव्हता. काही वाजवलं वगैरे, घंटी वगैरे वाजवली तरी ती काय आवाजच द्यायची नाहीत. फटाके वाजले तरी भ्यायची नाहीत, घाबरायची नाहीत. मग मी लगेच 6 महिन्याचं असताना त्यांना डॉक्टरांची ट्रीटमेंट केली. तर डॉक्टर म्हणले ह्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे आणि ह्यांना आपण मशीन वापरायला सुरुवात करूया. मग आम्ही त्यांना 6 महिन्याचं असल्यापासून कानात मशीन वापरली 3 महिन्यापासून. मग त्याच्यानंतर थोडा फरक पडत गेला आणि मग परत त्यांना 3-4 वर्षाचे असल्यानंतर मग शाळेत घातलं. मग थोडे आई, पप्पा, बाबा असे शब्द उच्चारायला लागली ती. पण अशी आपल्यासारखी वाक्यरचना वगैरे करता येत नाही, पण बोलतात. मग आता अशा मुलांना काय करायचं हा फार मोठा प्रश्न. मग मी परत त्यांना 10वी पर्यंत शिकवलं. मग त्याचे पप्पा म्हटले यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग परत शेती होती आमची. मग शेतीत त्यांना परत गायी घेतल्या. ह्यांना लहानपणी असं धारा काढायला शिकवलं आम्ही. मग शिकवल्यानंतर ती शिकली, त्यांना परत त्यात आवड निर्माण झाली. मग ते आता सगळं ती स्वतः दोघं करतात. संध्याकाळी 5:30 काय करतो येऊन पहिला हा संवाद ऐकण्यासाठी फक्त कान असून भागत नाही, तो समजायला आईचं मन हवं. अशा छोट्या छोट्या संवादातून लताबाईंनी आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवला. वडील राजाराम पवार महानगरपालिकेत नोकरी करायचे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची आवड लक्षात घेतली. त्यांचं बोट धरून शेती आणि दुग्ध व्यवसायात दोघांना घेऊन आले. ती लहान मुलं पुन्हा मोठी झाल्यावर हळूहळू ती माझ्याबरोबर बी इकडं शेतात यायला लागली, वैरण पाणी काढायला लागले. त्यांनी धारा काढायला म्हशीच्या गायीच्या शिकले आणि आता ती कोणतंही काम शेतातलं म्हणा किंवा गोट्यातलं म्हणा ते करतात. ते वडील गोठ्यात काम करत असताना दोन्ही भावंड निरीक्षण करायची. यातून त्यांना जनावरांचा लळा लागला. मग जमेल तशी कामं करायला शिकली. गेल्या 4-5 वर्षांपासून दोघे जण 7 गायी आणि 3 म्हशी सांभाळतायत. त्यांचा मोठा भाऊ गणेशही त्यांना या कामात मदत करतो. आई तर कौतुक करताना थकतही नाही. सकाळी 7 वाजता त्यांचे पप्पा त्यांना घेऊन येतात. पप्पा काय येतात, कारण कडबा कुट्टीची मशीन, पाण्याची मशीन आहे हे त्यांना काही कळणार नाही म्हणून घाबरून येतात त्यांच्याबरोबर. आणि मग ती आली की सकाळी 7ला आली की पहिलं शेण काढायचं, भरडा घालायचा, पाणी पाजायचं, म्हशी धुवायची आणि मग धारेला बसतात. एवढं पूर्ण 9:30 पर्यंत असतं त्यांचं काम. ते सगळं केलं की दूध घालून येतात, रतिबाची घालतात, परत घरी येऊन नाश्ता पाणी करून परत ती येतात. परत येऊन 1 वाजता त्यांचं पाणी वगैरे झालं की येऊन जेवून परत 1 तासभर झोपून परत ती 4 वाजता आणि गोट्यावर येतात. त्यामुळे त्या मुलांचा फार अभिमान वाटतो. आणि हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून नुकतंच पवार कुटुंबानं हायड्रोपोनिक्स युनिट सुरू केलं. या कामात कृषी विभागाचीही त्यांना साथ मिळते. समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या दोघांना शेतीचं तंत्रज्ञान पुरवण्याचं आव्हान
कृषी विभागासमोर आहे. या युनिटसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देऊ केलेलं आहे. अशा युवकांना काहीतरी प्रोत्साहन द्यावं, फक्त केवळ शासकीय योजना न राबवता यांना प्रोत्साहन देणं व समाजाच्या प्रवाहात आणणं या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. आजच्या घडीला सकाळ आणि संध्याकाळचं मिळून गाईचं 40 लिटर आणि म्हशीचं 10 लिटर दूध त्यांना मिळतं. गाईचं संपूर्ण दूध डेअरीला घातलं जातं आणि म्हशीचं 3 लिटर दूध घरी ठेवलं जातं. उर्वरित 7 लिटर दूध रतीबानं 50 रुपये लिटर याप्रमाणे विक्री केली जाते. गाईच्या दुधाच्या विक्रीतून दिवसाला 1000 रुपये आणि म्हशीच्या दुधाच्या विक्रीतून दिवसाला 350 रुपये असे 1300 ते 1400 रुपये दिवसाकाठी मिळतात. आमच्याकडे 7 गायी आणि 3 म्हशी आहेत. गाईचं दूध आम्ही कर्नाळला घालतो डेअरीला. गाईच्या दुधाचा दर आम्हाला 25 रुपये मिळतो आणि म्हशीचं दूध आम्ही रतिबाला घालतो. त्या दुधाचा दर आम्हाला 50 रुपये मिळतो. तसं मिळून महिनाकाठी आम्हाला जवळजवळ 30,000 रुपये तरी मिळतात. त्यातले भरडा पेंड वगैरे मिळून 15,000 रुपये तरी जातच कमीत कमी म्हटलं तरी महिनाकाठी आम्हाला 15-20 हजार रुपये तर सहज भेटतात अगदी. तर अशा मुलांना लहानाचं मोठं करणं म्हणजे आई वडिलांची कसोटीच. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं तर आणखी कठीण. मात्र पवार कुटुंबीय निलेश आणि योगेशच्या पाठीशी जिद्दीनं उभे राहिले. त्यामुळेच आता ते दोघे स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. हा दुग्ध व्यवसाय आणखी वाढू लागलाय. त्यांच्या मनाप्रमाणे जर आपण त्यांना शिकवलं, कला शिकवली कुठली बी त्यांच्या मनाप्रमाणे, तर ती मुलं आयुष्यात यशस्वी होतात. एवढं नक्कीच सांगू शकते, माझी ही 2 मुलं कर्णबधीर आहेत पण एवढं व्यवस्थित पूर्ण करू शकतात. ते सर्व गोटा सांभाळू शकतात. त्यामुळे यांची भविष्यात काळजी नाही. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कर्नाळ, सांगली.